Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. नायसा गेले स्कूलमध्ये, मी चाललोय क्लिनिकला. रचनाचं सगळं काय रेडी झालं आहे, टिफिन, नाश्ता आणि आईची छान पूजा झाली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. लवकर ये. लवकर म्हणजे म्हणजे रात्रीचं लवकर ये, नाही तर 11 वाजवशील. येस देईल. सो सकाळपासून खूप बिझी होती मी आणि आता नायसाला ड्रॉइंग क्लासला सोडलं आहे. आजपासून तिचं ड्रॉइंग क्लास चालू झालं आहे. मे वेकेशन सुट्टी होती, सो ती येईल आता थोड्याच वेळात. त्यानंतर आम्ही जाणार आहोत एका बर्थडे पार्टीसाठी. सो बेसिकली बर्थडे पार्टी कोणाची मी तुम्हाला सांगते. तुम्ही पाहिलं पण असेल, आईंची मैत्रीण म्हणजे मीना काकी, ज्यांना तुम्ही खूपदा व्लॉग्समध्ये बघितलं असेल. आता कदाचित एकदम व्यवस्थित आता बघाल ना, कारण त्यांचा फंक्शन आहे तेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की कोणाबद्दल मी म्हणते आहे. सो त्यांच्या नातीचं आज फर्स्ट बर्थडे आहे. सो त्यांचं आणि माझं रिलेशन म्हणजे आम्ही लहानपणापासून ओळखतो एकमेकांना. जेव्हा मला आई म्हटल्या की मीना पवार म्हणून इथं एक आहे, त्या माझ्या मैत्रिणी झाल्या ना, आय वॉज लाईक कोण, म्हणजे मी त्यांना खूप प्रश्न विचारले जेव्हा आम्ही नवीन नवीन आलेलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं. मी बोलले अरे मी तर ओळखते ह्यांना, कारण त्यांचा मुलगा आणि मी आम्ही एकत्र 10 वर्ष एकत्र होतो, एकाच क्लासमध्ये होतो, ज्याचं नाव आहे प्रतीक. सो एकदम ऑल ऑफ अ सडन लग्नानंतर इथे भेट झाली, म्हणजे ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आता असं स्कूलनंतर आम्ही कधी भेटलोच नाही. आता आईंची फ्रेंड झाले, 10 इयर्सपासून त्या फ्रेंड्स आहेत आणि खूप छान फ्रेंडशिप आहे त्यांची, खूप स्ट्रॉंग फ्रेंडशिप आहे त्यांची. कसं होता ड्रॉइंग क्लास? काय ड्रॉ केलं तू आज? छान केला, दाखवशील मला? बॅग जागेवर ठेवा. लावते मी लावते. हे कोणी केलंय? हे सगळं मीच आणि हे मॅमने केलंय बघ. हे मॅमने केलंय, मी केलंय. मी केलाय, खूप हार्ड झाला हे विंग्स बनवायला. छान केलं. हे खूप इझी आहे सगळं बाकीचे, पण हे विंग्स खूप हार्ड झाले, डिफिकल्ट. छान दिसतंय. तुम्हाला तुमची नात कॉम्प्लिमेंट करते. हो कसं आहे? छान दिसते. सनी नाही ना, सनी नाही. चला फॅन बंद करतो. कोणाच्या झाला बड्डे? आई आईच्या बड्डेचा विचार करते. हा चालली असते. छान दिसते. बड्डे हा आमच्या क्लब हाऊसमध्येच आहे. छान दिसताय दोघी पण. हम लोग आपली बर्थडे गर्लची मस्तपैकी मर्सिडीज रेडी आहे आणि त्याच्यामध्ये 4 गार्ड्स उभे आहेत, राईट? ओके, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला 2 गार्ड्स उभे आहेत तिचे. ऍक्च्युअली तिचे ते आजोबा आणि मम्मी पप्पा आहेत. ओके वेल, सो आपण आता मस्तपैकी आपल्या बर्थडे गर्ल पर्णिकाची रॉयल एंट्री घेऊन हा प्रोग्रामला सुरुवात करणार. सो सगळेजण एकदा पर्णिकासाठी सगळेजण एकदा पर्णिकासाठी जोरात बोलतील एवढं खाली काय काढलं. सगळ्यांनी एकदा जोर से बोला. अजून एकदा जोरात बोला. पर्णिका तुमच्याकडे बघितलं पाहिजे, एवढं जोरात बोलायचं. ओके, सो 1 2 आणि सगळ्यांनी जोरात करावं. सगळ्यांनी जोरात करा. आणि नातेवाईक पण आहेत, त्यांचं पवार फॅमिलीतर्फे सगळ्यांचं वेलकम करतो.
पिणं झालेलं आहे आणि सगळेजण थोडे रिलॅक्स पण झालेले. नाव मी पहिला आहे ना माझ्या मिरची गल्लीच्या जुन्या सोसायटीत राहायचो. तिथे आहे ना पाटील काका आणि पाटील काकी असे नावाचं एक जोडपं राहायचं. काय राहायचं? जोडपं. सो साधारण वय मला वाटतं आपल्या ह्या काकीने एवढं असेल आता. सो हे मर्चंट नेव्ही मध्ये जॉब करायचे. सो मला वाटतं ह्यांचा मुलगा काहीतरी मर्चंट नेव्ही मध्ये जॉब करतो. ओके. सो मर्चंट नेव्ही टाईपचा जॉब हा 6 महिने बाहेर असतात आणि 6 महिने आपल्या घरी असतात. सो पाटील काका आणि पाटील काकी यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. मला इथे सांगा लव्ह मॅरेज मुलामुळे झालेलं आहे इथे. ओके. प्रेमाने हात वर करायचं. अच्छा मॅडम साठी सगळ्यांनी जोरात टाळा. तुमचं नाव काय मॅडम? येस पटवर्धन मॅडम साठी जोरात. त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्यांचे हसबंड इथे आलेत का? नाही आलेत. ओके. सो पाटील काका आणि पाटील काकी यांचं लव्ह मॅरेज झाल्यामुळे त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं. ज्या बायकांचं आपल्या नवऱ्यावरती खरोखर प्रेम आहे त्यांनी पटकन हात वरती. हिच्या वयाचा होतो आणि त्यांची गंमत सगळं आम्ही बाहेर कान लावून ऐकायचो. संडेला जास्तच भानगडी व्हायच्या. हे नाही केलं ते मुलांना ह्या शाळेत टाकलं ते नाही टाकलं इकडे केलं तिकडे केलं असं नाही केलं तसं नाही केलं. आणि पाटील काकी किचन मध्ये जाऊन बसून वाक्य बोलायच्या. मी म्हणून कोण बोललं? माझ्यासाठी सगळे बाहेर पडलं. बरोबर त्यांना चांगला अनुभव आहे. पटकन सगळ्यांनी जोरात टाळा पाहिजे. येस हा मॅडमसाठी जोरात टाळा. मॅडम तुम्ही टॅलेंटेड आहे. मागच्या पार्टीमध्ये पण पहिलं प्राइज त्यांनी घेतलं. या लवकर. येस. सो मी म्हणून सण नाही केला या नवीन. येस. तो नाव काय तुमचं? तुमचं नाव आहे सर वैशाली मॅडम साठी सगळ्यांनी जोरात टाळा पाहिजे. येस वाक्य पूर्ण सांगा मला. हा मी म्हणून टिकले. पुढे काय? दुसरी विषय तर यस कधीच केली असं. सो वैशाली मॅडम साठी सगळ्यांनी जोरात टाळा पाहिजे. यस मॅडमनी वाक्य पूर्ण केलेलं आहे. पाटील काका नंतर 6 महिन्यानंतर जहाजावर निघून जायचे. परंतु हा वैशाली मॅडम इथेच थांबा. अजून गोष्ट नाही कंप्लीट झाली. गोष्ट चालूच आहे. ओके. पाटील काका 6 महिन्यानंतर जहाजावरती निघून जायचे. परंतु पाटील काकींना गाणे ऐकायचा भारी शौक होता. ते त्यांच्या सीडी प्लेअर वरती एक गाणं लावायचे. तेव्हा पाटील काकांचे प्रेम होतं लव होतं आणि आता पण ते तेवढंच आहे. सो त्यांच्या आठवणीसाठी ते गाणं लावायच्या. गाणं असं होतं. क्या कहूं मेरा जो हाल है हंसताय रात दिन तुम्हारा ख्याल है. गाणं एकदा पुन्हा सांगतोय. क्या कहूं मेरा जो हाल है रात दिन तुम्हारा ख्याल है. हे गाणं कोणत्या पिक्चर मधलं आहे? त्याचे हिरो आणि हिरोईन कोण आहे? आणि हे पूर्ण सॉन्ग जो कोणी सांगणार त्याला मी पटकन पर्णिकाच्या मम्मी पप्पांकडून iPhone 17 घेऊन देणार आहे. या बराबर. हा आ जाओ मॅडम. ओके आ जाओ. पहिले गाणं बदल आहे मॅडम ने फोन दिया. आ जाओ जल्दी. यस मराठी आहे तुम्ही? मराठी आहे. या पटकन. मॅडम साठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. यस ओके. सो मॅडम हे पूर्ण गाणं मला माहिती नाही. स्टार्टिंग पासून गाण्याचे. हा पटकन. आणि मॅडमला सगळ्यांनी साथ द्यायची टाळा. कमा सगळे जण देखो जरा ये दीवानापन सोचो जरा तुम अकेले हम भी अकेले ऐसा रहा है कसम से कसम से. चित्रा मॅडम साठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. यस. सो मॅडम मला सांगा ह्या पिक्चरचं नाव सांगा पटकन. तुम्ही मगाशी गाणं गात होता. पिक्चरचं नाव सांगा. हा यस मॅडम साठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. आपली कयामत आहे. पटकन हे ठेवा तुमचं सामान सगळं येतं. बरं कयामत से कयामत तक ची हिरोईन कोण होती? या आपली जुई चावला सापडलेला आहे. जुई चावलासाठी सगळ्यांनी जोरात. मॅडम साठी पण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. यस व्हेरी गुड. जुई चावला सापडलेली. आता मला सांगायचं हिरो कोण होता? हिरो इकडचे कोण सांगतील? आमिर खान. आपल्याकडचे आमिर खानचे फॅन सापडले. त्या मॅडम पटकन सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या मॅडम साठी. व्हेरी गुड. सो स्पेशली आज आपल्याकडे 4 लोक टॅलेंटेड आहेत आणि त्यांची मी नावे विचारणार आहे. सो पाटील काकींची गोष्ट संपली आहे आणि त्या पाटील काकींची गोष्ट संपता 1 2 3 4 5 लेडीज इथे बोलण्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. व्हेरी गुड. हा तू मध्ये सगळ्यांच्या इथे मध्ये कारण तू दिसली पाहिजे आपल्याला. यस मॅडम तुमचा नंबर 1 आहे. नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 चित्रा मॅडम. ईश्वरी 7 नंबर. त्यानंतर तुम्ही मागे जायचं तुमच्या जागेवर. त्यानंतर मॅडम तुम्हाला जायचं. त्यानंतर तुम्हाला जायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायचं. सो सगळ्यांनी याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. व्हेरी गुड. सो पर्णिका रेडी आहे. तिचे आजोबा पण छान छान टाळ्या वाजवत आहेत.
या 2 नंबर मध्ये ऑडियन्सने सांगायचं की तुम्हाला कुणाचा फॅशन शो किंवा चांगला वाटला. कुणाचा वाटला? हा, सगळ्यांचा चांगला वाटला. आजीला सांगितलं सगळ्यांना पाहिजे नाही. बरं, आणि सेकंड नंबर वॉक चांगला केलेला आहे. या मॅडमसाठी सगळ्यांनी जोरात टाळायचं. या पटकन एकदम आधी वो दिन याद है. यस, सो सगळ्यांनी जोरात टाळायचं. आणि फर्स्ट मी देणार आहे चॉकलेट जिने खरोखर प्रोफेशनल वॉक केलेला आहे. असं कोण आहे इथे? असं कोण आहे? हा, ईश्वरी घरचीच आहे. घरच्या लोकांना प्राइज आहे असं आपल्याला कानून आहे. हो, पण ईश्वरीसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. यस, ईश्वरीसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हा, यांच्यामध्ये कोण वाटतं की ज्यांनी प्रोफेशनल एकदम कडक वॉक केलेला आहे? जयश्री. कुठे जयश्री? हा, जयश्री मॅडम साठी जोरात. जयश्री जयेश धरणे मॅडम साठी सगळ्यांनी जोरात टाळ्या पाहिजे. आणि हे चॉकलेट मी देणार आहे स्पेशली प्रत्येकाच्या मम्मीच्या हाताने. यस, सगळ्यांनी. बरं, तुम्ही सगळ्यांनी विनर आहात जस्ट फॉर द फन म्हणून, पण सगळ्यांनी एका स्वतःसाठी पण जोरात टाळ्या पाहिजे. आणि हा, तुझं नाव काय दादा? अच्छा, कियांसाठी सगळ्यांनी एकदम मूर्ती लहान पण आवाज मोठा व्हायचा. सगळ्यांनी जोरात टाळ्या पाहिजे. तुझं नाव काय? आदित्य. तुझं नाव काय? आणि यस, नेक्स्ट श्लोक. आता ही कोण आहे? नाव सांग मला. निर्वी. ओके, आणि तुझं नाव काय? यश. बघ, या सगळ्या बच्चा कंपनीसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. नाव आता मला सगळ्यात बर्थडे कोणाचा आहे? जोरात बोलायचं. कुणाचा बर्थडे आहे? बरं, सगळे घेऊन यायचं. पण पटकन आणू. पण आणताना कुणीही कुणाला पुश करायचं नाही, कुणी ढकलायचं नाही. रेडी सगळेजण? पटकन रेडी अंकल आंटी मम्मी पप्पाकडून घेऊन यायचं. आता 5 रुपयाचा कॉइन. पटकन सेल्फी आता काढायचा मोबाईल घेऊन. व्हेरी गुड. खूप मोठं काम केल्याबद्दल हे चॉकलेट तुझ्यासाठी लवकर. ओके, सो आता जो आपल्या मम्मी पप्पाच्या मांडीवरती जाऊन पटकन बसला त्याला पटकन प्राइज मिळणार. ओके, आता तिथेच बसायला. हा, बट यांचं बसणं हिच्या आजीला महागाला पडणार आहे. पहिला बसला याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. ओके, सो आता आपली ईश्वरी स्टेजवरती येणार. ईश्वरी स्टेजवरती आहे. पटकन ओके, ईश्वरी ये लवकर. सगळ्यांनी आपल्या ईश्वरीसाठी जोरात टाळ्या. ती खूप मेहनत घेते पण काय प्राइज मिळत नाही तिला. सगळ्यांनी जोरात टाळ्या ईश्वरीसाठी. परंतु ईश्वरी मला चांगली डान्सर दिसते आणि ईश्वरीसाठी मी स्टेज खाली गेलेला आहे. सो ईश्वरी नाही, जे लांब असणार या पटकन. लांब असणारे केस या पटकन. ओके, अजून कोणते आहे? अजून कोण लांब केस? आजी आहे लांब केसावाली. पण आजी कोणत्या अंगाने? आजी वाटते का? नाही वाटत आहे. ओके, सो 4 झाली. हा, अच्छा, ह्या पण मॅडम आहेत लांब केसवाले पण हे बांधलं. मॅडम नाव काय तुमचं? विश्रांती. अच्छा, पहिलीच विश्रांती. फर्स्ट टाइम असं नाव आहे विश्रांती. ओके, पण चांगलं नाव. तुमच्या नवऱ्याला नाव खूप आवडणार आहे. हा, ओके. नाव पहिल्यापासून विश्रांती की लग्नानंतर बदललं? कुणी बदललं नाव? ओके, हा मॅडम तुमचं नाव? जयश्री. आणि प्रिया. ओके, आता विश्रांती मॅडम तुमच्या शॅम्पूचं नाव सांगा मला. शॅम्पू कोणता लावतो तुम्ही? शॅम्पू लावत असेल ना कोणता तरी? हा, सिक्रेट. हा, कोणता शॅम्पू लावतो सांगा. तू नको सांगू, ती सांगते. साबणच लावता? अच्छा, शॅम्पू नाही लावत मॅडम. पण साबण तरी कोणता लावता? अच्छा, शिकेकाई शिबा. हा, शिकेकाई रिठाणे असं काहीतरी होतं ना पहिलं. हा, मॅडम तुमचं शॅम्पूचं नाव काय? अच्छा, डव शॅम्पू आहे. बाहेरचा इम्पोर्टेड आहे मला वाटतं. हा, काय तुमचं नाव काय मॅडम शॅम्पूचं? तुमचं शॅम्पू मला. ओके, हा कोणता शॅम्पू आहे? हा, इम्पोर्टेड आहे. ओके, तुमच्या मॅडम? अच्छा, ट्रेसमिल. हा, अच्छा, हा पण वेगळा आहे मला वाटतं. हे बघा मॅडम, आता मी प्राइज देणार आहे आणि तो प्राइज आहे ना माझा फोटोग्राफर मित्र देणार आहे तुम्हाला. मी सिलेक्ट करणार नाही. तुमच्या शॅम्पूचं नाव शिकाकाई आहे किंवा साबणाचं नाव. मी तुम्हाला माहित देईन. इथे पुढे यायचं आणि माझ्या लांब केसाचं रहस्य आपल्या शॅम्पूचं नाव घ्यायचं आणि मस्तपैकी करायचा आणि विषय संपवून टाकायचा. माझ्या लांब केसाचं रहस्य शिकेकाई साबण. क्या बात आहे. व्हेरी गुड. यस. माझ्या लांब केसाचं रहस्य डव शॅम्पू. ओहो, क्या बात आहे. व्हेरी गुड. शॅम्पूचं नाव चेंज करू का? नाही, पहिलं जे सांगितलं
लवकर घ्या. आमच्या दोघींच्या लांब केसांचं रहस्य आहे डेअर अँड इंटरेस्ट मी क्या बात आहे. सगळ्यांनी काय समजलं पण काहीच समजलं नाही. ओके. माझ्या लांब केसांचं रहस्य आहे क्या बात आहे. हे ऍडव्हर्टाईज जास्त चालणार मला वाटतं. दोघांना घेऊन केलेले. संतोष साबणाची ऍड वाट केली मला. ओके, सगळ्यांनी या चौघींसाठी जोरात टाळा, 5 जणींसाठी जोरात टाळा म्हणजे बरं. लेडीजने मला सांगायचं कुणाचं चांगलं जास्त वाटलं, कोणाचं जास्त वाटलं असं म्हणून शिकेकाई साबण, आपल्या इंडियन शिकेकाई साबणाची ऍड चांगली झालेली आहे. तो सगळ्यांनी मॅडमसाठी जोरात टाळा वाजवायचा. यस. आणि काय 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 पर्सनल आहे. बरं विशांती मॅडम, हे चॉकलेट तुम्हाला मिळण्याचा एक्सपेक्ट होता? बरं, हे स्पेशल चॉकलेट आपण द्यायचं आहे स्पेशल ईश्वरीच्या हाताने. ईश्वरीसाठी सगळ्यांनी जोरात टाळा. ईश्वरी हे लोक सगळ्यांनी जोरात. जे लांब केस आहेत माझा बॅक साईड दाखवा, तिला आपण चॉकलेट द्यायचं. ठेवून ठेवायचे जे लांब केस आहेत. हां, त्यांचे केस पण लांब आहेत ना. हां, त्यांचे केस लांब आहेत. येस. पूर्वा मॅडमसाठी सगळ्यांनी जोरात टाळा वाजवायचे आहेत. व्हेरी गुड. पूर्वा मॅडम, हे चॉकलेट तुमच्यासाठी. हा भाई, ते पण मिळालं. यस, डबल दे. सगळ्यांनी जोरात टाळा वाजवायचे आहेत. परंतु या दोघींना पण आपण खाली हाताने सोडूया नको. त्या आल्यात बिचारा केसांवरती एवढी मेहनत घेतली. त्यांच्या शॅम्पूचं नाव मला तर गुगल करावं लागलं आहे. ओके, असं भयानक शॅम्पू आहे. यस, मॅडमसाठी सगळ्यांनी जोरात टाळा वाजवायचे आहेत. या सगळ्यांनी माझ्यासोबत सगळ्यांनी करायचं. ओके ना, सगळेजण रेडी आहेत का? यस. आणि लाऊड काउंटडाऊन करायचं आहे. आपलं बर्थडे सॉन्ग रेडी आहे. बर्थडे गर्लची मम्मी, पप्पा, आजी, आजोबा, आत्या, आत्तू पण रेडी आहे. तुम्ही सगळे रेडी आहेत का? असं वाटत नाही. रेडी आहेत का? यस. सो शॅल वी स्टार्ट? कम ऑन एव्हरीबडी काउंट डाऊन. यस. सो 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and 0. Come on everybody, say loudly. नाही तर सगळ्या लोकांना विनंती आहे सगळ्यांनी
आला बाई, तुला मान दिला. कस्टमर करून टाकला. पेशंट रे. अक्का पवार परिवार तुझ्यासाठी थांबलेला, आमचं काय नाही. एकच कॉल केला खास तुला. मला करायचा, माझा नंबर नसेल तुझ्याकडे. ही मैत्रीण आहे तुझी का तो मित्र आहे तुझा? असंच. किती क्यूट बघ ना, कसलं पण नका हो घाबरू. बघितलं, अक्का पवार परिवार तुझ्यासाठी थांबलेला. बर्थडे गर्ल, डॉक्टर अंकल आले तुला भेटायला. फ्रायडेला इंजेक्शन घ्यायचे आपण. सेम टू सेम पार्लेजी ना, पार्लेजी बिस्किट. सगळे टॅलेंटेड होते, खरंच सांगते. त्यांची बॅच खूप छान होती. एवढे पॅरेंट्स येऊन आलं, सगळे यायचं ना, असं मुलं नाही करायला वगैरे. ओपन हाऊस असेल तर आवर्जून यायचं सगळे. आता ओपन हाऊस कसं झालं सेलिब्रेशन? खूप बरं वाटलं मला एकदम. माझी नात म्हणजे नात झाल्यावर जी आजी होणं खूप प्राऊड फील वाटतं. तुम्हाला कोण आजी बोलणार पण नाही. आम्ही सगळ्या तशाच आहोत. सगळ्या फ्रेंड्स तुम्ही एव्हरग्रीन. सगळ्या एव्हरग्रीन छान स्वतःला मेंटेन केलं. एवढी आजी नातवंड आले, कोण म्हणणार नाही ना. तसं आम्ही छान तिच्याकडे बघून आम्ही एकदम हे झालोय. ते बघ आजी होणं म्हणजे भाग्याची गोष्ट. खूप बरं वाटलं. आता झालं आयुष्यात येऊन असं आपलं मुलांचं छान सगळं सुख बघितलं, खूप बरं वाटतं. अशी मुलं तुमच्यासारखे लाभणं खूप छान. आमच्या नातीचा बड्डे होता. कार्यक्रम सुंदर झाला. कार्यक्रमाला भरपूर लोक होती आणि आमची नातसुद्धा एकदम चांगलं सुंदर आहे. आणि खूप खूप शुभेच्छा. बड्डेच्या होते मी नातीला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. हा कार्यक्रम आपण अतिशय सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला. कारण आम्ही आलो तेव्हा आणि हा प्रतीक म्हणजे आमच्या घरात मोठा सगळ्यात मुलगा आहे आणि आता मी प्रणिकामुळे मी आजी झाली, त्याचा मला खूप आनंद वाटतो आहे. तसंच आजचा हा कार्यक्रम अविस्मरणीय असा राहील. कारण का की एवढा छान कार्यक्रम झाला आणि सगळ्यांनी इव्हेंट मॅनेजमेंटने अतिशय सुरेख रीतीने सुंदर मॅनेजमेंट केलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं सगळ्यांना खेळता पण आलं आणि त्यानंतर प्रणिका अजून लहान नाही, तिला काही कळत नाही, तरीसुद्धा इतर सगळ्यांनी एन्जॉय केला, भरपूर जणांनी एन्जॉय केला. त्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे. प्रणिकाचा पहिला बड्डे अतिशय छान सुंदर. त्याच्या मम्मी पप्पांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं, त्याच्या आजूबाजूबाजू केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचं आम्ही स्वागत करतो. बरोबर. प्रोग्राम खूप छान झाला आणि प्रणिकामुळे आज म्हणजे आम्ही तिघी पण आत्या झालो, तर आम्ही खूप एन्जॉय केला. मोठी आत्या, छोटी आत्या, मिडल आत्या. एवढा नको तुझा डायलॉग, काय बोलायचं. खूप मजा आली, खूप चांगला होता आजचा दिवस. खूप गेम्स झाले, केक पण चांगला होता, खूप मस्त होतं. आणि हॅपी बर्थडे टू प्रणिका. शी इज व्हेरी गुड. छान झालं सेलिब्रेशन. म्हणजे मी जेवढं बघितलं तुझ्यासाठी थांबलेलेच आहे. त्यांच्यामुळे तिची तारीख पोस्टपोन केली, आपण पुढे गेले ना. आजच होती ना, आज फ्रायडेला आहे ना. बड्डे नंतरच देतो कधी 14ला बोलवलं. चलो. फेमस करेल आता मग. ही माझी फ्रेंड आहे. तुला काय मम्मीला काय चलो बाय 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 बाय. थँक्यू.